आकाशवाणी. मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान आजपासून जॉर्डन, इथिओपिया आणि ओमान या 3 देशांच्या दौऱ्यावर. भाजपाच्या कार्यकारी अध्यक्षपदी बिहारचे नितीन नबीन यांची निवड. भारतीय रेल्वे संपूर्ण ब्रॉडगेज जाळ्याचं विद्युतीकरण पूर्ण करण्याच्या मार्गावर. ऑस्ट्रेलियात झालेल्या गोळीबारात 15 जण ठार आणि 42 जण जखमी. आणि भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान मर्यादित 20 षटकांच्या क्रिकेट सामन्यात पाहुण्या संघावर भारताचा विजय. भारतीय संघ 2-1 असा आघाडीवर. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जॉर्डन, इथिओपिया आणि ओमान या 3 देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात ते जॉर्डनला भेट देतील आणि दोनही देशांदरम्यान द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेण्यासाठी राजे अब्दुल्ला इब्न अल हुसेन यांची भेट घेतील. भारत आणि जॉर्डन दरम्यानचे संबंध, परस्पर विश्वास, राजकीय, आर्थिक आणि संरक्षण क्षेत्रातील उच्चस्तरीय सहकार्य याबाबत चर्चा अपेक्षित आहे. जॉर्डनमध्ये 17,000पेक्षा अधिक भारतीय नागरिक कापड, बांधकाम, उत्पादन आणि इतर क्षेत्रात कार्यरत आहेत. पंतप्रधान उद्या इथिओपियाला जाणार आहेत. हा त्यांचा पहिलाच इथिओपिया दौरा आहे. या दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात ते ओमानला भेट देतील आणि सुलतान हैथम इब्न तारिक यांना भेटतील. दोनही देशांमधील राजनैतिक संबंधांच्या स्थापनेला 70 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर ही ओमान भेट महत्वाची मानली जात आहे. पंतप्रधानांची ही भेट भारत जॉर्डन संबंधांसाठी अभिमानाचा आणि द्विपक्षीय संबंधांना चालना देणारा क्षण असल्याची भावना भारतीय समुदायाचे सदस्य जॉबी मॅथ्यू यांनी व्यक्त केली आहे. राजे अब्दुल्ला इब्न अल हुसेन यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी आजपासून जॉर्डनच्या हाशेमाईट राज्याच्या द्विपक्षीय दौरा करणार आहेत. स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची आज पुण्यतिथी आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रीय एकतेचे प्रतीक, मजबूत भारताचे शिल्पकार, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना पुण्यतिथीनिमित्त नमन करत असल्याची गृहमंत्री अमित शहा यांनी भावना समाजमाध्यमावरील संदेशात आदरांजली वाहताना व्यक्त केली आहे. ऊर्जेची बचत करणं हाच ऊर्जेचा सर्वात पर्यावरणस्नेही आणि विश्वसनीय स्रोत आहे, असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिनी केलं. या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण पुरस्कारानं राष्ट्रपतींच्या हस्ते नवी दिल्ली इथं झालेल्या कार्यक्रमात सन्मानित करण्यात आलं. त्यावेळी त्या बोलत होत्या. केंद्रीय ऊर्जामंत्री मनोहर लाल, ऊर्जा तसंच नूतन आणि नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. भारतीय रेल्वे संपूर्ण ब्रॉडगेज जाळ्याचं विद्युतीकरण पूर्ण करण्याच्या मार्गावर आहे. 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 99% अधिक विद्युतीकरण पूर्ण झालं आहे, अशी माहिती रेल्वे मंत्रालयानं काल दिली. 2019 ते 2025 दरम्यान 33,000 किलोमीटरहून अधिक मार्गांचं विद्युतीकरण करण्यात आलं आहे. या कालावधीत विद्युतीकरण झालेले एकूण अंतर जर्मनीच्या संपूर्ण रेल्वे नेटवर्कच्या अंतराइतकं आहे. भाजपाच्या कार्यकारी अध्यक्षपदी बिहारचे नितीन नबीन यांची निवड झाली आहे. भाजपाच्या संसदीय मंडळानं ही नियुक्ती केल्याचं पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंग यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात काल जाहीर केलं. नितीन नबीन सध्या बिहार मंत्रिमंडळात मंत्री असून ते जे.पी. नड्डा यांच्याकडून अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारतील. पंतप्रधान आणि ज्येष्ठ भाजपा नेते नरेंद्र मोदी यांनी नितीन नबीन यांचं अभिनंदन केलं आहे. मतदार यादीच्या विशेष पुनरीक्षण कार्यक्रम अर्थात एसआयआरवरून गोंधळ निर्माण केल्याचा आरोप करत भाजपाने काल काँग्रेसवर टीका केली. नवी दिल्ली इथं पत्रकार परिषदेत बोलताना भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. संसदेत निवडणूक सुधारणांबाबत व्यापक चर्चा आधीच झाली आहे. या चर्चेदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधकांनी उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांना मुद्देसूद उत्तरे दिली आहेत, असंही त्यांनी सांगितलं. काँग्रेसने काल दिल्लीच्या रामलीला मैदानात निवडणुकीसंदर्भातील मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित करत मोर्चा काढला. अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांच्यासह पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी या सभेला संबोधित केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.
ऑस्ट्रेलियातील बोंडी समुद्रकिनारी ज्यू नागरिकांच्या हनुका या जैविश महोत्सवादरम्यान काल झालेल्या गोळीबारातील मृतांची संख्या आता 15 झाली आहे. 2 पोलीस अधिकाऱ्यांसह 42 जण जखमी झाले आहेत. हा दहशतवादी हल्ला असल्याचं ऑस्ट्रेलियाच्या पोलिसांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. या दुःखाच्या वेळी भारत ऑस्ट्रेलियाच्या जनतेसोबत उभा आहे असं पंतप्रधानांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनीही या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे. हे आरोपी हल्लेखोर नात्याने वडील आणि मुलगा आहेत. यापैकी वडील मारले गेले असून मुलगा जखमी आहे. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अमेरिकन सरकार आजपासून H-1B आणि H-4 व्हिसा अर्जदारांची अतिरिक्त तपासणी आणि पडताळणी सुरू करणार आहे. यामध्ये त्यांच्या सोशल मीडिया प्रोफाईलची तपासणी देखील समाविष्ट आहे. 15 डिसेंबरपासून सर्व H-1B अर्जदार आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तींच्या ऑनलाईन संदेशांचा आढावा घेतला जाईल असं एका नवीन आदेशात परराष्ट्र व्यवहार विभागानं म्हटलं आहे. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना त्यांच्या समर्थकांना भडकावणारी विधानं करण्यासाठी नवी दिल्लीमधून प्रोत्साहन मिळत असल्याच्या बांगलादेशमधील अंतरिम सरकारनं एका निवेदनाद्वारे केलेल्या दाव्याचं भारताने स्पष्टपणे खंडन केलं आहे. याबाबत प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनात भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे की भारतानं बांगलादेशमध्ये शांततापूर्ण वातावरणात मुक्त, निष्पक्ष, समावेशक आणि विश्वासार्ह निवडणुका घेण्याच्या बाजूने आपली भूमिका सातत्यानं पुन्हा पुन्हा मांडली आहे. बांगलादेशचं अंतरिम सरकार शांततापूर्ण निवडणुका घेण्यासह अंतर्गत कायदा आणि सुव्यवस्था सुनिश्चित करण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करेल अशी भारताला आशा असल्याचं या निवेदनात म्हटलं आहे. महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन काल संस्थगित करण्यात आलं. विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या 23 फेब्रुवारीपासून मुंबईत होईल अशी घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली. तेलंगणा राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी काल दुसऱ्या टप्प्यात 85.86% मतदान झालं. अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू लिओनेल मेसी आज त्याच्या गोट इंडिया दौऱ्याच्या चौथ्या आणि अंतिम टप्प्यासाठी नवी दिल्लीत पोहोचेल. अरुण जेटली मैदानावर मुख्य कार्यक्रम होणार आहे. यावेळी मेसी 3 युवा ट्रॉफी जिंकणाऱ्या मिनर्वा अकादमीच्या संघाचा सत्कार करणार आहे. तसंच काही मान्यवर खेळाडू फुटबॉलचा सामना देखील खेळणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारने काल मुंबईत मेसीच्या उपस्थितीत प्रोजेक्ट महादेव या राज्यस्तरीय क्रीडा उपक्रमाचं उद्घाटन केलं. राज्यातल्या 13 वर्षांखालील फुटबॉलपटूंना जागतिक दर्जाचं प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती देण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. वानखेडे मैदानावर झालेल्या या कार्यक्रमाला क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, फुटबॉलपटू सुनील छेत्री, अभिनेता टायगर श्रॉफ यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. दरम्यान कोलकाता इथं लिओनेल मेसीच्या भेटीनंतर प्रेक्षकांच्या नाराजी व्यक्त करण्याच्या घटनेसंदर्भात निवृत्त न्यायमूर्ती आशिम कुमार रे यांच्या नेतृत्वाखालील चौकशी समितीच्या सदस्यांनी काल सॉल्ट लेक इथल्या युवा भारती क्रीडांगणाला भेट दिली. या कार्यक्रमाच्या आयोजकांना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान काल धरमशाला इथं झालेल्या मर्यादित 20 षटकांच्या क्रिकेट सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर 7 गडी राखून विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या 118 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने 15 षटकं आणि 5 चेंडूत 3 बाद 120 धावा केल्या. तत्पूर्वी भारताने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेच्या संघाने निर्धारित 20 षटकात 117 धावा केल्या होत्या. कर्णधार एडेन मार्करामने सर्वाधिक 61 धावा केल्या. भारताकडून अर्शदीप सिंग, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. या विजयासह भारतीय संघ 5 सामन्यांच्या मालिकेत 2-1 असा आघाडीवर आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान आजपासून जॉर्डन, इथिओपिया आणि ओमान या 3 देशांच्या दौऱ्यावर. भाजपाच्या कार्यकारी अध्यक्षपदी बिहारचे नितीन नबीन यांची निवड. भारतीय रेल्वे संपूर्ण ब्रॉडगेज जाळ्याचं विद्युतीकरण पूर्ण करण्याच्या मार्गावर. ऑस्ट्रेलियात झालेल्या गोळीबारात 15 जण ठार आणि 42 जण जखमी. आणि भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान मर्यादित 20 षटकांच्या क्रिकेट सामन्यात पाहुण्या संघावर भारताचा विजय. भारतीय संघ 2-1 असा आघाडीवर. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.